आणि आज माझी टीम, माझे नेटवर्क जे बनलं गेलं, कस्टमरचं जे नेटवर्क बनलं, मला वाटतं ओव्हरऑल 10, 20, 30, 40, 50 हजार, 1 लाख, 2 लाख, 3 लाख नाही, जवळपास 3,50,000 लोकांचं नेटवर्क बनलं माझे प्रोडक्ट ऑफर. इमॅजिन करा, कस्टमरचं नेटवर्क. आणि काय केलं मी, दुकान बदललं. बाहेरची टूथपेस्ट नाही, सनीची टूथपेस्ट, इथलंच तेल, इथला शॅम्पू, इथलंच कंडिशनर, इथलंच फेस वॉश, इथलंच फेस क्लिन्झर, इथलंच फेस स्क्रब, इथलंच क्रीम, इथलंच परफ्यूम, इथलाच डिओ, इथं लिपस्टिक पण आहे, लाली पण आहे, मी नाही लावत फक्त, इथल्या क्रीम. लग्न करून आल्यानंतर आहे ना, माझ्या बायकोला मी फेअर अँड लवली गिफ्ट दिली. आम्ही 5 रुपये लावायचो, मी 27 रुपये नेली. म्हणलं बघ, नवऱ्याने आणली एक क्रीम. हा गरीब माणसाचं कसा असतो संसार, कारण की गरीबी होई ना, गरीबी आली तर लाजायचं का. माझ्या लग्नात 350 रुपये शर्ट होता, बायकोचं 650 रुपये शालू होती. पण आज इमॅजिन करा, हे इंडस्ट्रीची ताकद काय. फ्री ऑफ कॉस्ट आयडी रजिस्टर केला, KYC माझं टाकलं, बँक पॅन कनेक्ट केलं, एक आयडी, एक पासवर्ड भेटला, आणि त्याच्यावरती मी खरेदी सुरू केली. डीमार्ट दुकान, इकडले तिकडले प्रोडक्ट घेण्याऐवजी कुठले सुरू केले, ज्याची क्वालिटी पण आहे, ज्याचे स्वस्त पण आहेत. मग मी विचार केला, आपण का नाही मोठं व्हायचं, कशामुळे नाही मोठं व्हायचं. आणि जर ह्या बिझनेस मध्ये मी नसतो आलो तर मला कुठून ना कुठून सामान वापरावं लागलं असतं, राईट और रॉंग. आज माझ्या घरी सगळं पर्सनल केअरचे प्रोडक्ट इथंच आहेत. हँड वॉश आमचंच आहे, फ्लोर क्लीनर आपलंच आहे, टॉयलेट क्लीनर, ग्लास क्लीनर, डिश वॉश इथलंच आहे. इव्हन तेल, तुम्ही पिशव्या आता पिशव्या आहेत का, मला नाही माहिती, आहेत अजून पण. ओके, आम्ही राईस ब्रँड ऑइल, त्यानंतर लाकडी घाण्याचं शेंगदाणा ऑइल, सूर्यफूल ऑइल, हे 3 ऑइल खाल्ले तुम्ही, ते पण इथं कुठलंच केमिकलचे ऑइल नाही आहेत. किती लोकांना माहिती आहे, तेलामुळं ब्लॉक होऊ राहिले, चरबी वाढ राहिली, कोलेस्ट्रॉल राहिले. मग आमच्या घरी ते तेल सोडून आम्ही हे तेल वापरायला लागलो. आणि मी लोकांना सांगितलं, कोरोनाचे फायदे असे आहेत, हे तेल वापरलं तर हे होईल, स्ट्रोक होईल, कॅलेस्ट्रॉल होईल, तुम्ही हे तेल वापरायला चालू करा. घरून 3-4 लिटर तेल लागतं. साखरेच्या ऐवजी गुळ वापरायला चालू करा, ऑर्गॅनिक मीठ वापरायला चालू करा आपलं. इथले हळद, मसाले, पावभाजी मसाला, गरम मसाला, चहा पावडर. मग मला सांगा, तो अमेझॉन वाला, तो डीमार्ट वाला, तो दुकानदार आपला जावई आहे का? हा, बरं मला सांगा, इथं कोणी नवीन कोण आहे, इथं एखादा माणूस नवीन हात वर करत बोलायचं मला. हा, नाव काय?